महाराज नमस्कार. नमस्कार. तुम्ही धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आहात. तर आमदार साहेबाच्या निवडणुकीसाठी तुम्ही गावोगावी त्यांचा प्रचार करत आहात. बरोबर. मग काय वाटतं याबद्दल? खऱ्या अर्थानं धर्म या दृष्टीनं जर विचार करू गेलो तर आज महाराष्ट्राची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आणि आम्हाला माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आदेश दिले, पक्ष आदेश दिलेले की आपले ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी आपल्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं आपण सर्व महाराज मंडळी त्या ठिकाणी जावं आणि या प्रचार कार्यात आपण सहभागी व्हावं आणि लोकांना जास्तीत जास्त पद्धतीनं मतदान कसं करण्यात यावं या संबंधी त्यांना मार्गदर्शन करावं. या पद्धतीचं कार्य आमचं चालू आहे. तुम्ही आमदार साहेबांसोबत जवळपास सकाळपासून आहेत. मग कसा प्रतिसाद वाटला गावाकडे? काय वाटलं? खरं म्हणजे आमदार साहेब आजच 50,000च्या लीडनं निवडून आलेले बरं का. कारण आजचा जो मी सकाळपासूनचा जर रेशो पाहिला तर प्रत्येक गावामध्ये फुलांची उधळण होत आहे. प्रत्येक गावामध्ये लाडक्या बहिणी समोर येऊन भाऊंचं ऑक्शन करत आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आज आमच्या या महाराष्ट्राची लेखबाळ खऱ्या अर्थानं सुखी झाली असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. विरोधी पक्षाचे म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्याला महाविकास आघाडी महाभकास आघाडी म्हणा. तुमच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ती महाभकास आघाडी आहे. खऱ्या अर्थानं त्यांना महाभकास आघाडी हा शब्द तंतोतंत लागू होतो. कधी देवदेवत्यांचा त्यांनी खऱ्या अर्थानं सन्मान केला नाही. त्या पक्षाच्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमेदवार आहे, मला त्यांचं नावही घ्यायचं नाही, पण ज्या पक्षाचे उमेदवार आहेत तो मशाल चिन्ह आहे त्यांचं आणि त्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब आहे. खरं म्हणजे त्या पक्षामध्ये एक प्रवक्ते आहेत आणि त्यांचं नाव आहे सुषमा अंधारेजी. खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या माऊली ज्ञानोबरायांवर बोलताना की रेड्यामुखी जो वेद बोलवला असं कधी होत असतं का, अशा प्रकारच्या एक संकुचित विचारसरणी त्या ठिकाणी उत्पन्न केली. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा सर्वव्यापी आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे आणि आमच्या संतांबद्दल असेल, परत आमच्या या देशातल्या क्रांतीवीरांबद्दल असेल, वेळोवेळी अपमानाची भाषा करणारी ही महाभकास आघाडी आहे. खऱ्या अर्थानं या महाभकास आघाडीला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं हा समाज, ही जनता मतदान रूपी एक इंगा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराज काय नाव आपलं? मी हरिभक्त पारायण किरण महाराज शिंदे. बर. तुम्ही आमदार संजय रायमुळकरसाठी प्रचार करत आहात. हो, एक वारकरी संप्रदाय भजन कीर्तन या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्यांना प्रतिसाद म्हणून? तुम्हाला कसं वाटायला लागलं बा वारकरी मंडळी त्यांच्यासोबत आहेत का? विषय असा आहे सगळ्यात महत्त्वाचा की आपला महाराष्ट्राचं नशीब आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो उठाव इतिहासात नोंदल्या जाईल. कारण उद्धव साहेब ठाकरे हे सरसेनापती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असताना सुद्धा त्यांनी विचाराशी एवढी मोठी गद्दारी करावी, आपले जे विचार आहेत हे पायदळी तुडवावे आणि हिंदुत्वासोबत अशा प्रकारचं वागावं. अहो, तुम्ही मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधू तुडू तुडू मारल्या जातात, काय अर्थ या अशा प्रकारचा अपशकून हा योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की एकनाथराव शिंदे आनंद दिघे साहेबासारख्या विरक्त माणसाच्या सानिध्यात वाढलेला व्यक्तिमत्व आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्व विचार आणि शिवसेनेचे हिंदुत्व विचार हे एकनाथराव शिंदे साहेबांनी एकत्रित केले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्य मातेचा दर्जा असेल. तुम्ही पंढरपूरला वारीला जर आले तर वारीमध्ये तुम्ही जर दवाखाने पाहिले असते, मोठमोठे उभे केलेले दवाखाने पंढरपूरमध्ये फार मोठे दवाखाने होते. एवढी प्रचंड वारकऱ्याची व्यवस्था. अहो, मागच्या वर्षी 5, 6, 8, 9 लाख वारकऱ्यांना चष्मे वाटले महाराज. हा, आणि हजार रुपयाचे उपचार मोफत दिले. एकनाथराव शिंदेने एवढं मोठं काम केलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या महाराष्ट्रात डॉक्टर संजय रायमुळकर साहेब काम करत आहेत, महायुती काम करत आहेत. अशासाठी आपण काम करतोय म्हणजे आपण धर्माचं काम करतोय, पुण्याचं काम करतोय, परमार्थिक काम करतोय असा आमचा भाष आहे. आता मला सांगा, वक्फ बोर्ड नावाचं बोर्ड आहे, कुठेही उठते आणि सांगते इथं आमच्या जमिनी आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या विरोधात संशोधन बिल केंद्र सरकार आणणार आहे, त्याला एकनाथराव शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे. हा, मला सांगा, महाविकास आघाडी जी महाराजांनी सांगितलं महाभकास, यांना सत्तेवर आणून आम्हाला हिंदूंवर पुन्हा अत्याचार करून घ्यायचे का? 18 पगड जाती बहुजन समाज, हिंदू समाज हा भारतीय सांस्कृतिक परंपरेला मानणारा समाज आहे.
अतिशय प्राचीन विचाराला मानणारा समाज आहे आणि भारताला जन्मभूमी, पुण्यभूमी, कर्मभूमी जे लोक समजतात त्या लोकांचा वैचारिक अधिष्ठान इथे कायमस्वरूपी एकत्रित राहिलं पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे साहेब यांचं सरकार येणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डॉक्टर संजय रायमुलकर साहेब हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणारच आहेत. त्या विजयात आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे. या दृष्टीनं आम्ही आज धर्मवीर आध्यात्मिक सेनेसोबत आज इथे सीताराम महाराज ठोकळ असतील, भारतीय जनता पार्टी मंडळी असतील, आम्ही सगळे पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत आज या ठिकाणी प्रवासात आहोत. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.